काय माहिती आहे का, प्रत्येक गोष्ट करतो ना आपण त्यामागे शास्त्रीय कारण आहे. आता आपण होळीमध्ये लाकडं पेटवतो, गवऱ्या पेटवतो, त्यामध्ये निवड टाकतो, तेलाची तुपाची धार टाकतो. अहो पूर्वी यज्ञ करण्यासाठी हेच करायचे साधू संत. अहो त्याच्यामुळं कितीतरी चांगला वायू निर्माण होतात, एनर्जी निर्माण होती आणि ती आपल्यासाठी चांगली असती. हे शास्त्र आहे ती होळी करण्यामागचं. अहो गौऱ्या पेटवल्या ना ऑक्सिजन निर्मिती किती प्रमाणात होती, किती चांगलं असतं ते. हां, आपण गवऱ्या टाकतोय, कापूर टाकतोय त्यात. आणि दुसरी गोष्ट बरं का, आता तुम्ही म्हणता ना जंगलातनं आपण लाकडं तोडून आणतो. वल्ली लाकडं पेटते का होळीत? नाही. मग ती वाळलेली लाकडं कुठली असतात? खाली पडलेली लोक गोळा करून आणतात. त्यातून कष्टकऱ्यांना रोजगार मिळतोय, 2 पैसे मिळतात. आणि पुन्हा जी झाडं कमकुवत झालेली असतात, पडून अपघात होईन असली झाडं सुद्धा लोक तोडून आणतात. ज्याच्यामुळे ना धोका सुद्धा वाचतो, रोजगार निर्मिती होती आणि आपल्यासाठी चांगलंच आहे ना ते. उगीच लोक काही सांगतात आणि आपण ऐकायचं असं नाही. आता कसं आहे, आता आम्ही जास्त करून मोबाईलवरच असतोय ना, आम्हाला काय वाटतं तेच खरं आहे, मग तसंच करावं काय. मग आपल्याला ते खरं वाटतं ना, आपण आपल्या मुलांना काय शिकवायचं, कचऱ्याची होळी पेटवा आणि काय त्या कचऱ्याचं महत्व सांगायचं मुलांना. नाही नाही, तात्या बोलतात ते बरोबर आहे. मग